नमस्कार मित्रांनो, मी सचिन महाजन आपल्या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत. तर आज पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड या कंपनीविषयी काही महत्त्वाचे मुद्दे किंवा महत्त्वाच्या गोष्टी काल मीटिंगमध्ये समजल्या व ते आपल्यासमोर मी आज मांडतोय. तर पॅन कार्ड क्लब्स जो क्लेम प्रोसिजर चालू आहे, जो शेवटच्या टप्प्यात आहे, त्याविषयी 2 ते 3 महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत आलेले आहेत. ते मी आपल्यासमोर आज सादर करतो. प्रथम ई-वोटिंग. ई-वोटिंग का करायचं? त्याचं महत्त्व किती? आणि माझ्या मताने हे शेवटचं ई-वोटिंग असणार असं वाटतं. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे लिस्ट अपडेशन, रिकन्सिलेशन. या सर्व गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत. मित्रांनो, प्रथम आपण लिस्ट ऑफ क्रेडिटर्स त्याचं अपडेशन फायनल लिस्ट पर्यंत आपण कसं जातोय या सर्व गोष्टी बघू आणि नंतर ई-वोटिंग. बघा, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. पहिल्यापासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून एक एक मुद्दा जो कालची त्या मीटिंगमध्ये कुठले कुठले मुद्दे घेण्यात आले होते, त्यामध्ये नेमकी परिस्थिती काय आहे, आपला पैसा किती मिळू शकतो, या सर्व गोष्टींचा अभ्यास कालच्या मीटिंगमध्ये बऱ्यापैकी झाला आहे. मग नेमकी काय होतं, कसं असेल आपण बघूया. फक्त शेवटपर्यंत बघा. तर प्रथम आपण लिस्ट बद्दल बोलूया की पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड, आपली जी CIRP पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड .com या वेबसाईटवर ज्या काही याद्या प्रसिद्ध होतात, तर 17 नोव्हेंबर पर्यंत जे काही अपडेशन झालेलं आहे, 17 नोव्हेंबर पर्यंतच्या याद्या ह्या पॅन कार्ड क्लब्स लिमिटेड .com या कंपनीच्या वेबसाईटवर अद्ययावत झालेल्या दिसतात. या याद्यांमध्ये साधारण मागच्या ज्या काही याद्या आलेल्या होत्या ऑक्टोबर पर्यंतच्या, त्या याद्यांमध्ये साधारणपणे 1.25 ते 1.5 लाख लोकांची नावे वाढलेली आहेत. ही प्रोसिजर झाली तरी कशी? कारण रिकन्सिलेशन फॉर्म हा फक्त 22 ऑगस्ट पर्यंतच ओपन होता. त्यानंतर अनेक लाखो लोकांनी रिकन्सिलेशन केलेलं नाही. मग ही यादी अपडेट झाली कशी? महत्वाचा मुद्दा आहे. या यादीमध्ये जी काही कंपनीकडे आपली जुनी माहिती पॅन कार्डने कंपनीकडे दिली किंवा CIRP कडे दिली, त्यामध्ये आपण भरलेल्या फॉर्म्सचं रिकन्सिलेशन जसं आपण केलं होतं, त्या पद्धतीने याद्या अपडेट करण्यात आल्या, फोलिओ नंबर्स मॅच करण्यात आले व त्यानंतर ज्यांनी रिकन्सिलेशन केलेलं नाही, ज्यांना अशी भीती वाटते की मी तर रिकन्सिलेशन फॉर्म भरलेला नाही, आता माझं काय होणार, त्यांनी घाबरण्याची गरज नाही. तर रिकन्सिलेशन हे कंपनीकडून पण झालेलं आहे व त्यामध्ये साधारणपणे 1.25 ते 1.5 लाख लोकांची नावे या यादीत वाढलेली आहेत. कारण माझं एक कस्टमर होतं किंवा माझे एक काकाच आहेत, ज्यांचं नाव मागच्या यादीमध्ये आलेलं नव्हतं. मी तर त्यांचा रिकन्सिलेशन फॉर्मही भरलेला होता. परंतु आज 17 नोव्हेंबर पर्यंतची जी यादी आली, अपडेट झाली, त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे, इंटरेस्ट पण दाखवला आहे व रिकन्सिलेशन नॉट डन जरी म्हटलंय किंवा येस जरी म्हटलंय तरी घाबरण्याचं गरज नाही. कारण ऍडमिटेड अमाउंट आणि नॉट ऍडमिटेड अमाउंट असे 2 कॉलम्स येतात. नॉट ऍडमिटेड मध्ये असेल तर आपलं नाव अजून तरी पाण्यात आहे. परंतु ऍडमिटेड अमाउंट मध्ये जर आपली अमाउंट दिसते तर घाबरण्याची गरज नाही. लिस्ट अपडेशन हे मोठ्या प्रमाणात झालेलं दिसतंय. अनेक लोकांची ज्यांची नावं गेलेली होती, त्यांची नावे इथं गायब झाली होती, ती नावे आता परत आलेली आहेत. रिकन्सिलेशन ही प्रोसिजर पुन्हा ओपन होणे शक्य नाही. परंतु आरपी कडून कुठला तरी एक प्रोसिजर येण्याचे चान्सेस आहे, ज्याच्यामध्ये आपण आपले नाव नसल्यास अपील करू शकू किंवा एडिटचं ऑप्शन येण्याचे चान्सेस आहेत, असं कालच्या मीटिंग मध्ये कळलं. मग लिस्ट अपडेट झालेली आहे. सर्वांनी प्रथम एक काम करा, जर आपल्याकडे लॅपटॉप असेल, पीसी असेल, टॅबलेट असेल, तर या गोष्टींवरती पॅन कार्ड क्लब्स CIRP पॅन कार्ड क्लब्स .com या वेबसाईटवर जा. त्या ठिकाणी लिस्ट ऑफ क्रेडिटर्स नावाचं ऑप्शन येतं, त्यावर क्लिक करा व त्यात 4 पार्ट्स आलेले आहेत 17 नोव्हेंबरच्या यादींचे, जी अपडेट केलेली आहे. त्यामध्ये आपली नावं शोधा व नसतील तर यासाठी
पुढील व्हिडिओमध्ये जर काही नवीन अपडेट आलं तर मी निश्चितच सांगेन. लिस्ट अपडेट झालेली आहे. बऱ्यापैकी अनेक लोकांची नावे त्यात आलेली आहेत, ज्यांना टेन्शन होतं, ज्यांचे फोलिओ मिसमॅच झालेले आहेत. फोलिओ नंबर टाकले. हा एक नवीन मुद्दा उपस्थित होतोय, की ज्या लोकांनी किंवा ज्या लोकांना कंपनीकडून चेक्स मिळालेले होते, ते नंतर बाउन्स झाले. परंतु कंपनीच्या अकाउंटमध्ये किंवा कंपनीने दिलेल्या माहितीमध्ये ही माहिती दाखवते, की सदर व्यक्तीला चेक दिला असून त्यांचे पैसे जमा झालेले आहेत, जरी तो बाउन्स चेक असेल. तर त्या लोकांची नावं सध्या अडचणीत आलेली आहेत, ज्यांना चेक्स दिलेले आहेत, परंतु त्यांचे पैसे जमा झाले नाही, चेक बाउन्स झाले. तर अशा लोकांनी बाउन्स झालेला चेक, त्याची झेरॉक्स किंवा ज्यावेळेस तो चेक बाउन्स झाला त्याचं काहीतरी स्टेटमेंट आपल्याजवळ काढून ठेवणं गरजेचं आहे. कारण भविष्यात पैसा तर मिळणारच, किती मिळणार हे नाही सांगत, पण निश्चितच लवकरात लवकर पैसा आपल्या हातात येणार आहे. त्याचं पर्सेंटेज अजूनही नाही सांगू शकत आहे. परंतु जो दुसरा मुद्दा आपल्याला बोलायचा आहे, त्यामध्ये आपण पैशाचा विषय घेऊया. तर अपडेट झालेल्या लिस्ट बद्दलची माहिती मी दिली. आता दुसरा मुद्दा आहे ई-वोटिंग. बघा, ई-वोटिंग हे फक्त लाखांमध्ये 1,00,000 ते 1,50,000 लोक ई-वोटिंग करताना दिसतायत. अंक खूप मोठा आहे वोटिंगचा. साधारण आपण असं पकडू की 9-10 लाख लोकांनी तरी वोटिंग केलं पाहिजे. वोटिंग होतंय 10%. मग हे ई-वोटिंग का गरजेचं आहे? ई-वोटिंग मध्ये नेमके आपण काय करणार आहोत? तर वोटिंगसाठी आपण जो काही आपल्याला रिटर्न्स मिळणार आहे, त्याविषयीचं हे ई-वोटिंग आहे. मग वोटिंग कोण करू शकतो? ज्या लोकांची नावे पॅन कार्ड क्लबच्या लिस्टमध्ये अपडेट झालेली आहेत, तीच लोक फक्त वोटिंग करू शकतात. दुसरी गोष्ट, ज्यांची अमाउंट ही ऍडमिटेड अमाउंट मध्ये दिसते, ते लोक वोटिंग करू शकतात. ज्यांची नॉट ऍडमिटेड मध्ये जर अमाउंट असेल तर त्यांना वोटिंगचा अधिकार नाही. आता वोटिंगचा अधिकार मिळाला, ठीक आहे. आता नेमकी कसे वोटिंग असणार, कशा संदर्भात असणार? प्रथम 3 कंपन्या ज्या आहेत त्या पॅन कार्ड क्लब्स लिमिटेडच्या मालमत्ता घेण्यास किंवा ती कंपनी पुढे चालवण्यास तयार झालेल्या दिसतात. मग त्यामध्ये कुठल्या कंपन्या? तर प्रथम जी कंपनी आहे शांती, दुसरी आहे केम हब आणि तिसरी कंपनी आहे ॲशदान. या 3 कंपन्यांचंच फक्त फायनलायझेशनला आलेलं आहे. आता उरला प्रश्न कंपनीच्या बाबतीत कोणत्या कंपनीला मत द्यायचं. आपल्याकडून मत काय मागवलं जातंय, की तुम्ही कोणत्या कंपनीसाठी इंटरेस्टेड आहात. आता 3 कंपन्या त्या आपल्याला किती पैसे देऊ शकतात त्याचं एक उदाहरण मी सांगतो आणि मग आपण ठरवूया की आपल्याला कोणत्या कंपनीला वोटिंग करायचं. शांतीचा तर कुठे पत्ताच दिसत नाहीये. दुसरी आहे केम हब, 270 कोटी रुपयांना ती आपली सगळी 16 प्रॉपर्टीज आहे, अशा 270 कोटी रुपयांना ते घेण्यास तयार आहेत. त्यामध्ये 160 कोटी रुपये हे सेबीकडूनच मिळणार आहेत. 156 कोटी धरूया. राहिलं किती? तर 114 कोटी ते आपली कंपनी घ्यायला तयार आहेत, केम हब. आणि तिसरी जी कंपनी आहे ॲशदान, तर साधारण 770 कोटी रुपयांना ते आपली कंपनी टर्न ओव्हर किंवा काय म्हणतात, तर 770 कोटी रुपयापर्यंत ते घेण्यास तयार आहेत. आपण सगळे सुज्ञ आहोत. मागच्या वेळेस जे काही वोटिंग झालं होतं त्यामध्ये फेराफेर झाल्याचं दिसून आलं आणि फेराफार झाल्यानंतर एनसीएलटी कोर्टाने रिवोटिंग घेण्यास सांगितलं आणि या 3 कंपन्यांमध्ये ॲशदान नावाची कंपनी जी आहे त्याचे स्वतः संचालक त्या मीटिंगला उपस्थित होते. ही जी झूम मीटिंग झाली त्यामध्ये सर्व कंपन्यांच्या संचालकांना बोलवण्यात आलं होतं, परंतु फक्त केम हबचं कोणी अवेलेबल नव्हतं, शांतीचं अवेलेबल नव्हतं. फक्त जे अवेलेबल होते ते या कंपनीचे ॲशदान कंपनीचे संचालक तिथं मिस्टर गट्टू म्हणून आहेत, ते अवेलेबल होते. तर त्यांनी त्यांचा प्लॅन सांगितला. 16 ज्या काही हॉटेल्स वगैरे आहेत त्यामधले 6 ऑफिसेस ते विकणार असून जी रक्कम येईल, सेबीची रक्कम, ती रक्कम
असे मिळून आपले पैसे वाटप सुरू होऊन जाईल. अशा पद्धतीने आपल्याला वोटिंग काय करायचंय? पहिला प्रश्न, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा असे 6 प्रश्न येतील. त्या प्रश्नांमध्ये पहिलं शांती नॉव्हेल्टीज किंवा शांती नावाची जी कंपनी आहे, त्याबद्दलचा प्रश्न असेल, तुम्ही शांती कंपनीमध्ये इंटरेस्टेड आहात का? जर ती काहीच द्यायला तयार नाही, रक्कम अतिशय कमी रक्कम आपल्याला मिळू शकते, तर नो म्हणणंच योग्य असेल. दुसरा प्रश्न असणार आहे ऐशदान बद्दल असेल. तिसरा असेल केम हब बद्दल. तर आपल्याला काय करायचं आहे, की सेकंड ऑप्शन जे आहे ऐशदान कंपनीचं, मी तर त्या गोष्टीला येस म्हणणार आहे. बाकी सगळ्या गोष्टी नो म्हणणार आहे. म्हणजे काय, की आपलं जर भविष्य आपल्याला चांगलं हवं असेल पैशांच्या बाबतीत, तर आपल्याला ऐशदान कंपनीकडे जाणं योग्य ठरेल. कारण सर्वात जास्त रक्कम ही ऐशदान कंपनीकडून आपल्याला येताना दिसते. हे जर आपल्याला बघायचं असेल तर CIRP पॅन कार्ड क्लब्स डॉट कॉम या वेबसाईटवर तुम्ही क्लिक टू ॲक्सेस व्हीडीआर हे जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी आपला ईमेल आयडी, आपला क्लेम आयडी या 2 गोष्टी आणि पॅन कार्ड नंबर या 3 गोष्टी टाकून तुम्ही हे व्हीडीआर बघू शकता. हे व्हीडीआर म्हणजे काय, की त्यांनी आपल्याला काय प्लॅन्स दिलेले आहेत या 3 कंपन्यांनी. तिन्ही कंपन्यांचे प्लॅन बघून आपण निर्णय घेऊ शकतात व वोटिंग करू शकता. 3 प्रश्न या कंपनीबाबतचे आणि शेवटचे 3 प्रश्न आम्ही जे काम करतोय, आर-पी असेल, ए-आर असतील, आम्ही जे काम करतोय असं त्यांचं म्हणणं आहे, की त्यावर अजून पैसे वाढवून मिळालेत. तर आपल्याला कुणालाच आता पैसे द्यायचे नाही. त्याचं उत्तर नोच असावं असं मला वाटतं. हे माझं वैयक्तिक मत आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीने निर्णय घेऊ शकता. एन-सी-एल-टी कोर्टाने हा निर्णय दिलाय, की येत्या 1 महिन्यामध्ये डिसेंबर एंडपर्यंत सगळी प्रोसिजर उरकवून लोकांचे पैसे हातात आले पाहिजे. त्यासाठी हे ई-वोटिंग खूप महत्वाचं आहे. बऱ्याच जणांना मेल आलेले नाही. मला स्वतःला माझे 4 ईमेल आयडी आहेत, पण एकही मेल आलेला नाही. इट्स ओके. जरी मेल आलेले नसतील तरी CIRP-PANCardClubs.com या वेबसाईटवर जर आपण गेले आणि तिथं ई-वोटिंग नावाचं क्लिक टू ॲक्सेस ई-वोटिंग पोर्टल नावाचं एक ऑप्शन दिसतं. त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करा व ई-वोटिंग सुरू करून द्या. ई-वोटिंग करत असताना खूप सोपं असतं. आपला फक्त फॉर्म जवळ असला पाहिजे, ज्याच्यामध्ये आपण जो ईमेल आयडी टाकलाय, आपल्याला जो सीरियल नंबर मिळालाय तो आणि कॅप्चा या 3 गोष्टी टाका. ई-वोटिंग सगळ्यांनी करा. जास्तीत जास्त लोकांनी वोटिंग करा, जेणेकरून आपल्याला चांगला पैसा मिळाला पाहिजे. वोटिंग हा प्रत्येकाचा हक्क आहे. फक्त ते करण्यासाठी सगळे प्रश्न व्यवस्थित वाचा. बघा आपल्याला प्रश्न समजतच नाही. तुम्हाला काय आणि मला काय सगळ्यांना. कारण त्याची जी भाषा आहे ती हायर लेव्हलची. कोर्टाने असे आदेश दिले होते, की सर्वांना समजेल अशा भाषेमध्ये तुम्ही हे वोटिंग करा, वोटिंग घ्या. परंतु आर-पीने किंवा ए-आरने त्यात काहीच सुधारणा केलेली नाही. हिंदीमध्ये, इंग्लिशमध्ये जे काही प्रश्न आहेत, पण माझ्या डोक्यात किंवा आपल्या डोक्यात हेच आलं पाहिजे, की 3 कंपन्या आहेत, 3 पैकी जास्त देणारी कुठली आहे? मी ते तुम्हाला सांगितलंच आहे, की ऐशदान कंपनी आपल्याला बऱ्यापैकी चांगली रक्कम देणार आहे. तिचा वापर करू शकतो. तिला मतदान करू शकतो. त्यानंतर ज्यांना आपल्याला पैसे द्यायचे आहेत, हो की नाही? मी तर नाहीच देणार आहे. तुम्ही काय उत्तर देता तुम्ही ठरवा. कारण मतदान हा प्रत्येकाचा हक्क आहे. तो त्यांच्या पद्धतीने ते देऊ शकतात. माझं वैयक्तिक मत फक्त ऐशदानला असेल. व बाकी सगळे उत्तरं नोच असणार. पद्धतीने वोटिंग सुरू होतंय. आता वोटिंग कधी सुरू होणार? हा महत्वाचा मुद्दा राहिला. वोटिंग सुरू होतंय आजपासून सकाळी 10 वाजेला सुरुवात होईल व 27 तारखेला संध्याकाळी 5 वाजता संपेल. साधारण 6 दिवसाचा हा पिरियड आहे. जास्तीत जास्त लोकांनी ई-वोटिंग करा. बघा बऱ्याच जणांना वेळ नाही या गोष्टींसाठी. तर तुमचे एजंट्स जर असतील, ज्यांनी तुमच्याकडून ही पॉलिसी करून अ, अडचणीत आलोय आपण सर्व, त्या एजंटला सांगा, की समजा एका एजंटकडे 100 लोक आहेत, तर त्याला सांगा, की बाबा तू वोटिंग कर आमचं. हे सगळे प्रोसिजरचे कागदपत्र तुझ्याकडे पण आहेत, कारण त्याने पण मदत केली तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी. त्या सगळ्या गोष्टी जेवढं वोटिंग सक्सेसफुल होईल यावेळेस, यामध्ये काही काड्या करायला चान्स राहणार नाही. जर जास्तीत जास्त मतदान झालं आणि योग्य पद्धतीने योग्य कंपनीला जर आपण मतदान केलं, तर निश्चितच लवकरच आपला पैशाचा परतावा हा चांगला असणार आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती देणं गरजेचं होतं.
आणि ज्यांना लिस्ट बघायची अपडेटेड ते CIRPPanCardClubs.com वर जा. त्या ठिकाणी फक्त पीसी किंवा लॅपटॉपचा यूज झाला तर तुम्हाला व्यवस्थित लिस्टमध्ये नावं शोधता येतात. कारण मोबाईलमध्ये ते काही दिसत नाही. तर हे सगळे अपडेट्स होते. ई-वोटिंग जास्तीत जास्त करा. एवढंच माझं म्हणणं आहे आणि केल्यावरती ॲटलीस्ट आपल्या कमेंट बॉक्समध्ये मी वोटिंग केलं असं जरी टाकलं तरी आपल्याला एक अंदाज येईल किती लोकांनी वोटिंग केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हे अपडेट आहे. ते 22 ते 27 या दिवसापर्यंत आज 10 वाजेपासून वोटिंग सुरू होतंय. मोठ्या प्रमाणात वोटिंग झालं पाहिजे जेणेकरून आपल्याला चांगला परतावा मिळेल ही अपेक्षा करतो आणि माझा व्हिडिओ इथं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.